राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 12 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, आज मुंबई येथे 137 कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती। सफेद कांदे 2000 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले, तर जुने गोळा साईज कांदे 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्या कालोखाल सुपर कांदे 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। एक नंबर प्रतीचे रिटेल कांदे 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे रिटेल कांदे 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टी गोल्डा 400 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे। तर मुंबई येथे नवीन कांदा सुकलेला 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत मोठा साईज कांदा विकला। तर त्या खालोखाल एक नंबर प्रतीचा रिटेल कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नंबर 2 प्रतीचा कांदा सुकलेला 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सुकलेला गोल्टा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सुकलेली गोल्टी 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेली आहे। तर मित्रांनो, हैदराबाद येथे आज 105 कांदा गाड्यांची आवक होती। नवीन कांदे महाराष्ट्रातील फुल बिग साईज 2000 रुपयापासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। डबल पत्ती मुक्कल साईज कांदे 1500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम सुपर कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। जोड कांदे 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेली आहे। तर मित्रांनो, काल भारतामधून बांगलादेशमध्ये गोजाडांगा बॉर्डर येथून 16 ट्रक कांद्याची निर्यात ही झालेली आहे व त्या निर्यात कांद्याला काल बॉर्डरवर 36 रुपयापासून 45 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत। मित्रांनो, आता मुंबई येथील बाजारभाव आपण पाहिले। मुंबई येथील बाजारभाव हे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये 1 रुपयांनी कमी आहेत। कालच्या म्हणजेच शनिवारच्या बाजाराच्या तुलनेमध्ये 1 रुपयांनी कमी आहेत। तर हैदराबादचे भाव आपल्याला आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।